त्यापासून शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही हो. बरोबर. आज जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या हो, झाल्या? सगळ्यात जास्त. 178 झाल्या ना. यवतमाळ जिल्ह्यात रोज 576 एक तर विदर्भात झाल्या समजा. आणि लोक म्हणते की आत्महत्या विनाकारण करतो. मी एक शेतकरी आहे. मी आता वय झालं माझं, शेती करत नाही, पोरं करते, काही पुरत नाही भाऊ. शेतीला मालाले भाव पाहिजे, शेतीच्या मालाला भाव पाहिजे. हे काय हो, हे काय देऊन राहिले? त्याच्यासाठी लढाई आहे ना. लोक पीएम किसान योजना आणि हे योजना आणि ते घेतले राहते, योजना. बाहेर येत नाही. काय लोकांना यायला नाही पाहिजे बाहेर. स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही. हे बघा, शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल. बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, शेतकरी जगला तर लोकशाही जगल, नाही तर लोकशाही खतम होईल या देशात. हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे. मी बंजारी आहे जातीनं. हो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. आता सगळ्या जाती पाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे. हो ना, आणि यायला पाहिजे तुम्ही ना. 14 तारखेला पक्षाचं आंबोडला काय, पक्षाचं काय याच्यात? हा, हा? शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना. तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले तर का शेतकऱ्याचे पोरं नाहीत का? बरोबर आहे. मग हे ना, शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आज आमच्या गावात नाही आहे बा, याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशीच पडून आहे. हो, हो. हा, मग 4,000 4,500 काय उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून आला हो? खर्च किती होऊन आला विकलीच शेतकऱ्याचा? नाही का सोयाबीन? मग विकलंच नाही ना. तसेच पडून आहे शेतकऱ्याचे. हे सगळे शेतकरी आहे. डाऊन झाले एखाद्या. मग आज घरचंच बी पेरलं लोकांना आमच्या गावात पूर्ण. हो. मग काय करणार आहे? नियोजनच नाही शेतकऱ्यासाठी. तुम्ही एक भाग बच्चू शपथ तुमचा आशीर्वाद राहू. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो.